नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे आणि याच अंतर्गत काही पात्र महिलांना किंवा काही महिलांना हा हप्ता आजपासून म्हणजे 24 तारखेपासूनच पडायला सुरुवात झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा जो काही जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो आजपासूनच म्हणजे 24 तारखेपासूनच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच अंतर्गत ज्या काही राहिलेल्या महिला असतील त्यांना 26 जानेवारीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जे काही हप्ता राहिलेला तो येणार आहे। याच माध्यमातून जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि याच 24 जानेवारी 2025 पर्यंत 1,10,00,000 लाभार्थींच्या महिलांच्या खात्यात सन्मान निधी हा जमा करण्यात आलेला आहे। तर ज्या काही बाकीच्या राहिलेल्या महिला असतील त्यांना 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा हे होणार आहे। तर याच माध्यमातून आपण जे काही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून आपण ही माहिती पाहत आहोत। तर मित्रांनो, 24 जानेवारी 2025 अंतर्गत म्हणजे आजपासूनच जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे काही पात्र महिला राहिलेल्या असतील त्यांना 26 जानेवारी 2025 पर्यंत म्हणजे 26 तारखेपर्यंत ज्या काही पात्र महिला असतील त्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता हा जमा होणार आहे। तर याच माध्यमातून 24 जानेवारीच्या याच अंतर्गत म्हणजे आजपासूनच ज्या काही महिला असतील काही महिलांना हप्ता हा पडलेला आहे। तुम्हाला माहीत नसेल तर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर SMS वगैरे किंवा त्याच माध्यमातून किंवा तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचा हप्ता आजपासूनच पडायला सुरुवात झालेली आहे। तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही एक महत्त्वपूर्ण माहिती पाहण्याचं काम केलेलं आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।